नमस्कार, मी मेमानेताई. मी खडकी बुद्रुक या ठिकाणी राहत आहे. इथं माझं घर आहे. अंगणवाडी सेविका मी काम म्हणून काम करते आहे. तर आज माझ्या घरी म्हणजे कामानिमित्त पथवे दादा, जंगले दादा आणि हे धिंदळे दादा हे आले होते इकडे. असं त्यांचं काहीतरी काम. तर मी आज त्यांना नाश्त्यासाठी घरी बोलावलं आहे. म्हटलं जाऊ द्या, ओळख पाळख करू नाही का. जंगले दादांची तर आधीच आहे, पण ह्या दोन दादांची नव्हती. तर आज ते माझ्या घरी नाश्त्याला आलेत. केला मी कसा मिरची भाकरीचा नाश्ता, एवढा काय मोठा नाही, एवढी काय ऐकत नाहीये माझी. मी एक अशी गरीब आहे, त्यांची बहीणच आहे. तर मी आता त्यांना ते अचानक आल्यामुळं मला माहित नव्हतं. टावेल टोपी पण नाही, पण टावेलाचा पण सत्कार करते टावेल देऊन. तर मित्रांनो, एकदम मस्त ताईने नाश्ता केला. एकदम भारी वाटलं, कारण घरच्या सारखंच ताईंच्या घरी आलो आणि वाटलं तर एकदम भारी वाटलं. आता ताई पण सत्कार करणार आहे, तर एकदम भारी वाटलं ताई. तर मित्रांनो, मी म्हणत आहे आता एक आमची एक जुनी आठवण अशी आहे का, ज्या वेळेस आम्ही अंगणवाडीमध्ये असायचो त्यावेळेस या आमच्या म्हणजे तिथं अंगणवाडी सेविका म्हणून होत्या. तर त्या टायमाला आमची ओळख होती, पण आता बरेच दिवस झाला आमची काय भेट झाली नव्हती. तर त्यांचा पण एक चॅनल आहे, त्यांच्या पण चॅनलला तुमच्या चॅनलचं नाव काय? शेवंताबाई मेमन. तर मराठी कविता, मराठी गाणी, देवांची गाणी अशी त्यांच्या चॅनलवर राहतात. तर आज योगायोग असा झाला का आपली माणसं आहेत, सगळीच आपली माणसं जमलेत आणि 3 युट्यूबर, आम्ही 4 युट्यूबर सुद्धा एकत्र आहेत. तर मित्रांनो, त्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. शेवंत मेमन त्यांच्या चॅनलचं नाव आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार समृद्धी मराठी ब्लॉग हा माझा यूट्यूब चॅनल आहे. आणि त्या निमित्ताने मी गोरक्षे भांडे यांना भेटायला आलो होतो. तर हे मारुती दादा जंगले पण भेटले, संतोष दादा काय करू? मला देता नाही आले, मला कोण नव्हता, गोळ्या बिळ्या कायला मदत करा. नाही, 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 नाही दादा, नाही, माझ्याकडून नाही, मदत नाही नाही, झाली, नाही, खरंच नाही झाली. नाही, 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 असं नाही. तर मित्रांनो, मेमने बाईची लय इच्छा होती का पाहुणे मागच्या टायमाला आलते आणि मेमने बाई म्हणले का तुम्ही बोलवलं नाही तर रस्त्याने गेले. तर मित्रांनो, आज योग आला आणि आम्ही मेमने ताईंना पण भेटायला आलो आणि आमची टीम पण आहे. तर आम्ही सोबत एवढेच चॅनल आले ते, तर एवढ्यांचा 4-5 जणांचा चॅनल आहे. तर कसं वाटलं? तर मेमने बाई, तुमचे जंगले दादाची तुमची कधीपासून ओळख होती? जंगले दादाची माझी बऱ्याच दिवसापासून म्हणजे ते लहान होते, मी त्या ठिकाणी काम करत होते. त्यांच्या गावात शेलिवरे या गावामध्ये पाळणा घर होता. मी 2 वर्ष तिथं काम केलं आणि मग त्याच्यानंतर ते पाळणा घर तिथून हलवलं नाही का, ऑफिसच्या लोकांनीच हलवलं. ते गेलं घाटघरला. मग मी तिथं कुमारिका होते तेव्हापासूनच काम मला लागले तिथं. मग तिथं सगळे आपलेच लोक असल्यामुळे ते म्हणे नको बुवा घाटघरला, असे म्हणे लोक चांगले नाही, असं तसं सांगायला लागले मला. मग मला सोबत कोणी नव्हता, मी एकटीच होते, कुमारिका होते आणि मग मुलींमध्येच राहायचे तिथं भाड्याने घर घेऊन. आणि मग मी नाही गेले, मग मी ते सोडून दिलं, घरी आले. मग त्याच्यावर बऱ्याच दिवस मग ते बरेच मोठे झाले नाही का. मग मला काय थोड्या दिवस त्यांची ओळख नव्हती, पण ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मग त्यांच्या व्हिडिओ यायला लागल्या युट्यूबला. मग मी नाव वाचायला लागले, म्हणलं अरे जंगले दादा तर ओळखीचे, पण त्यावेळेस ते जरा लहान होते त्याच्यामुळं मग ते आता मला ओळखायला येत नाही. मग असंच फोन केला आणि ह्या गोरक्षे भांडे इथलेच खडकीचे चॅनलवाले, मग त्यांच्याकडे ते यायला लागले कधी कधी. मग त्यांची ओळख झाली. मग मी त्यांना ते बरेच येऊन गेले. तर मी म्हणत आहेत, मी सुद्धा त्यांना ओळखीत नव्हतं बरं का, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून मी पण त्यांना ओळखायला लागलो. मग आता मला पण चॅनल चालू करायचं होतं. तर मग त्याला बोललो, जंगले दादा मला चॅनल चालू करायचे, तर याला काय करायला लागेल? तर जंगले दादांच्या घरी गेलो मी. ते म्हणत माझ्या घरी या, मग मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो. तर त्यांच्या घरी गेलो आणि मी चॅनल चालू केलं. तर मग पहिल्यांदा चॅनल होतं गोरक्षनाथ भांडे, सोमनाथ भांडे मराठी ब्लॉग. तो चॅनल उडाला असाच, मोबाईलच फुटल्यानं ते आयडी बिडी माहीत नव्हती मला. त्यामुळं मग मी नवीन मोबाईल घेतला आणि मग चॅनल चालू केला. तर तेव्हापासून मग जंगले दादाच्या नावाची ओळख मग ते आता आपल्या काही यायला लागले.
हा बऱ्याच वेळा 2-3 वेळा म्हणजे घरी आले होते तुझ्या, तर तुला मी सांगितलं होतं का त्यांना घेऊन ये बुवा नाही का. हा. कसा आपण सगळे म्हणजे चॅनलवाले एकमेकांना सहकार्य करू सांगू नाही का. हा. मग ते नाही आले, मग त्याच्यावर त्यांना तर पॅरेलिसचा आजार झाला. ते आजारी झाले म्हणजे व्हिडिओ यायला लागले तेव्हा मला कळायला लागले, आणि मी तुला पण विचारलं होतं, हा. मग तू पण सांगितलं. मग मी किती वेळा निघाले, पण अशा घरगुती काही अडचणीमुळं गाडी नसायची काही नाही, मग नाही जाता आला. पण मग आता शेवटी ते आज त्यांना फोनही केला होता, आणि मग ते काल आले होते तुझ्याकडे मुक्कामी. मग तुला मी फोन केला, सांगितला ये बा घरी नाश्ता पाण्याला घेऊन. हा. मग आले होते, मग काय नाश्ता पाणी केला, त्यांचा सत्कार वगैरे केला थोडासा, आणि नाश्त्याला बोलावला होता त्यांना. तर मेमाने बाईचं पण चॅनल आहे, शेवंताबाई मेमाने. ह्या चॅनलला पण सपोर्ट करा, आणि भरपूर असं कमेंट, लाईक, शेअर करू शकता तुम्ही मित्रांनो. आणि असंच आपल्या गावाकडचे माणसं नेहमी त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करा, हीच आम्ही तुमच्या अपेक्षा करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर नक्की कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला मित्रांनो लाईक शेअर करा, आणि हाय बटन दाबायला विसरू मी नका आता मित्रांनो. नवीन जॉईन होते याच्यामध्ये.